गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। माझे सकाळची सुरुवात गरम पाणी आणि चहाने झाली। इकडे चहा करण्यासाठी दूध घेतले तर बघितलं दुधामध्ये बर्फ झालेला आहे। या आता समजते की दुधामध्ये पाणी आहे की दूध आहे। त्याच्यानंतर मी माझा चहा गाळून घेऊन चहा घेऊन घेतला। मी दररोज रात्री बदाम भिजत घालत असते, ते पण खाऊन घेतल्या। त्याच्यानंतर मी माझी घरातली सकाळची कामे आवरून घेतली, झाडझूड पोछा ते, कारण की आज शिवा उठलेला नव्हता, त्याच्यामुळे मला थोडंसं कामं आवरण्यात पटपट वेळ झाला नाही, पटपट आवरण्यात आली। हे माझा झाडू पोछा होत नाही तोवर शिवाय उठवून गेला होता। त्याला फ्रेश करून त्याचं दूध वगैरे फिनिश करून त्याला हाय करायला सांगितलं, तर तो बघा कशी नाटकं करीत आहे। त्याच्यानंतर त्याला खेळण्यामध्ये गुंतवून मी माझा नाश्ता करण्यासाठी तयारी केली। तर घरात कितीही खेळणे असले तरी माझ्या लेकराला भांड्यांसोबतच खेळायचं असते। तुमचे लेकरं कसे करतात कमेंट करून नक्की सांगा। इकडे मी पोहे केलेले होते, तर मला पोहे असो की उपमा, तळलेले शेंगदाणे खूप आवडतात। तुम्हाला आवडतात का नक्की सांगा। आमच्या नाश्त्यामध्ये आज पोहे होते आणि शिवायने त्याच्या छोट्या टेडीसोबत नाश्ता फिनिश केला। बघा तिला कसा मस्का लावतो। तर त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर थोड्या वेळाने त्याची आंघोळ करून दिली आणि त्याला असं हात वगैरे गुंडाळलेले खूप आवडते, कपडे घालू देत नाही। त्याच्यानंतर त्याची तयारी करून दिली, नंतर स्वयंपाकाची तयारी केली। आज बेत होता आलू वांग्याची भाजी, वरण, भात आणि रोडगे। याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती आधीच शेअर केलेली आहे, तुम्हाला लिंक देते, तुम्ही पाहू शकता। सो असा संपला माझा सकाळचं रुटीन। तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।